आपल्या सोबत आहेत राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉक्टर बबनराव तायवाडे। सर, आज तिसरा दिवस आहे तुमच्या साखळी उपोषणाचा। सरकारतर्फे दखल घेण्यात आलेली आहे। राज्यमंत्री पंकज भोयर भेटायला येत आहे तुम्हाला? नाही, नक्कीच की मी आधीसुद्धा म्हटलं होतं की या विदर्भातील सर्व पक्षाचे लोकप्रतिनिधी, मग ते भाजप असो, काँग्रेस असो, राष्ट्रवादी असो, शिवसेना असो, हे मॅक्झिमम ओबीसी आहे आणि या विदर्भामध्ये असलेल्या ओबीसीच्या संविधानिक आरक्षणाचं रक्षण करणं हे प्रत्येक लोकप्रतिनिधीचं कर्तव्य आहे। ते आपलं कर्तव्य निभवण्याकरता सर्वच लोकप्रतिनिधीचा पाठिंबा या राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या आंदोलनाला आहे आणि म्हणून ते आता त्याचे विटनेस म्हणून सर्वच लोक या काल प्रवीण दटकेजी या ठिकाणी येऊन गेले, आता पंकज भोयरजी या ठिकाणी येत आहे, काही वेळात आरमोळचे आमदार या ठिकाणी येत आहेत। जरांगे पाटील आता म्हणतात की गॅझेटमध्ये नोंदी आहे त्यांना आरक्षण द्या। हे बघ, ज्यांच्या नोंदी आहेत, ज्यांचे वडील, आजोबा, पंजोबा, खापर पंजोबा यांच्या महसुली किंवा शैक्षणिक दस्तऐवजावर कुणबी मराठा कुणबी, कुणबी मराठा, लेवा पाटील अशा प्रकारची नोंद आहे, त्यांना मी आधीपासून 2 वर्षापूर्वीपासून सांगतो आहे की त्यांना प्रमाणपत्र देण्यापासून कोणीही वंचित ठेवू शकत नाही। तो प्रचलित नियम आहे। त्यांचा मेन जो शब्द होता सरसकट सरसकट सरसकट, ज्याला आमचा पहिल्या दिवशीपासून विरोध होता की कुठल्याही परिस्थितीत सरसकट कुणब्यांची प्रमाणपत्र देऊ नये, तो काल त्यांनी मागे घेतलेला आहे। म्हणजे सुरुवात त्यांनी ज्या शब्दापासून केली होती की महाराष्ट्रातील सर्व मराठ्यांचं ओबीसीकरण करावं, ओबीसीमधून आरक्षण द्यावं, त्याच्यानंतर परवा त्यांनी त्याला शिथिल केलं आणि फक्त मराठवाड्यातील मराठ्यांना कुणब्यांचे प्रमाणपत्र द्यावे एवढूच्या संकोची त्याच्यावर आले। आणि काल तर त्याच्याही पुढे जाऊन जो शब्द मी 2 वर्षापासून सातत्याने म्हणतो आहे की आमचा सरसकटला घेतला असंच म्हणावं लागेल। सरसकट मागे म्हणजे शब्द त्यांनी मागे घेतला म्हणजे या आंदोलनाची धारच निघून गेलेली आहे आणि म्हणून आता आज पुन्हा काय निर्णय होतो त्याच्याकडे आमचं लक्ष वेधून आहे। छगन भुजबळ यांच्या नेतृत्वात ओबीसी संघटनांची बैठक आहे, तुम्ही त्या बैठकीला जाणार नाही, पण तुमची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे? नक्की फोनवरून चर्चा झाली, त्यांनी मला स्वतः काल फोन केला होता, पण मी सरांना सांगितलं कारण भुजबळ साहेब आमच्या ओबीसी समाजाचे महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते आहे, आम्ही सर्वच त्यांचा मनापासून आदर करतो। त्यांनी महाराष्ट्रातील सर्व ओबीसी नेत्यांची बैठक त्या ठिकाणी बोलावलेली आहे, मी त्यांचं स्वागतच करतो आणि मी त्यांना नम्रपणे सांगितलं की सर, आमचं नागपूरला आंदोलन सुरू असल्यामुळे हे आंदोलन सोडून मी या बैठकीला येऊ शकत नाही, पण आपण सर्व नेते बैठकीमध्ये जो काही निर्णय घ्याल त्या निर्णयासोबत आमचा राष्ट्रीय ओबीसी महासंघ आपल्या पाठीशी आणि या ओबीसी समाजाच्या पाठीशी कायम उभा राहील। शेवटचा प्रश्न, तुम्ही कधीपर्यंत आंदोलन सुरू करणार? सरकार आश्वस्त करत आहे की ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही? नाही, आम्हाला माहिती आहे सरकार काल पण आम्हाला आश्वासित केलं, आज पण आमच्या पाठीशी आहे, पण आंदोलन करते जोपर्यंत आंदोलन करतात तोपर्यंत आमच्या मनात धाकधुकी असल्यामुळे, अनिश्चितता असल्यामुळे आम्हाला हे आंदोलन जोपर्यंत समोरचं आंदोलन करण्याचं आंदोलन आहे तोपर्यंत आमचं सुद्धा आंदोलन सुरू राहणार आहे। खूप धन्यवाद। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।